नमस्ते मंडळी, कोकण पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। आणि आज मी तुम्हाला कोकणातील अतिशय नितांत सुंदर असा बीच दाखवणार आहे। समोरचं दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आज आपण एक बीच पर्यटन करणार आहोत। कोकणामध्ये आल्यानंतर जे काही सुंदर बीच आहेत त्याच्यापैकी एक असलेला हा एक सुंदर असा बीच तो म्हणजे कछळी गावातील देवघळी बीच। अतिशय सुंदर आणि पांढरी शुभ्र पुळण असलेला छोटासाच परंतु अतिशय नितांत सुंदर असलेला बीच। आज जून महिन्यातील 8 तारीख आहे। समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे समोर आपल्याला पाण्याची स्वच्छता दिसत नाही आहे, पण इतर वेळेस जर आलो तर स्वच्छ निळं पाणी आणि गोल्डन सँड सोनेरी वाळू आपल्याला ह्या बीचवरती बघायला भेटते। स्वच्छ नीटनेटका आणि पर्यटकांच्या गर्दीपासून थोडासा अलिप्त असलेला हा देवघळी बीच। समोरच आपण एक नैसर्गिक अशी गुहा पाहत आहोत। देवघळी बीचच्या नावाच्या पाठीमागे एक थोडासा रंजक असलेला इतिहास आहे। देवघळ म्हणजे देवाची घळ। कछळी गावामध्ये कनकादित्याचं मंदिर आहे आणि श्रीदेव कनकादित्याच्या नावानेच ही घळ असल्यामुळे त्याला एक देवघळ असं एक नाव पडलेलं आहे। याच्या पाठीमागे देखील एक स्टोरी आहे, ते मी नंतर तुम्हाला कधीतरी दाखवेल। आणि आता मी तुम्हाला देवघळी बीचचा आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे। डोंगराच्या वरच्या भागातून आपण या टोकावरून उतरून खाली आलो या पायवाटेनी आणि समोरचे एक छानसा व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे, जो इथून सनसेट खूप सुंदर दिसतो। आता देवघळी बीचच्या बाजूची जी विरुद्ध बाजू निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि अतिशय सुंदर असलेला देवघळी बीच। पाऊस असल्यामुळे पाण्याचे 2 वेगवेगळे कलर आपल्याला पाहायला भेटतात। हे असं दृश्य आपल्याला कन्याकुमारीला पाहायला भेटतं। पाऊस पडल्यामुळे थोडंसं पाणी समुद्रात आल्यामुळे इथे पाणी थोडंसं गढूळ आहे, पण समोर जर बघितलं तर पाण्याची निळाई आपल्याला नक्कीच लक्षात येईल। अशी निळाई वर्षभर इथे असते। पाऊस असल्यामुळे आपल्याला ढग अगदी भरून आलेले दिसतील। मान्सूनचं कोकणामध्ये आगमन झालेलं आहे आणि ढगांची गर्दी आकाशात झालेली आहे। लवकरच सर्वदूर पावसाला सुरुवात होईल। कधी कोकणात आला तर थोडीशी वाकडी वाट केली तर हा बीच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल। रत्नागिरीपासून अत्यंत जवळ आहे। आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरापासून अगदीच 3-4 किलोमीटर अंतरावरती कछळी गावामध्ये हा देवघळी बीच आहे। गावामध्ये कनकादित्याचं मंदिर देखील खूप सुंदर आहे आणि इथे येण्यासाठी वाट पण अतिशय सुंदर केलेली आहे। संध्याकाळच्या वेळेस जर आलात तर आपल्याला इथून सनसेट अतिशय सुंदर दिसतो। या व्ह्यू पॉईंटवरून आपण या बाजूला सनसेट पाहू शकतो आणि सनसेटच्या वेळेस इथे हा समोरचा समुद्र अगदी लाल होऊन जातो। सूर्यदेव आपल्या समोरच अस्ताला जातो आणि त्याच्या किरणांनी समुद्र अगदीच लाल होऊन जातो। अतिशय सुंदर असं दृश्य सूर्यास्ताचं इथून आपण पाहू शकतो। कधी या रूटवरती आला देवगडला जाणार असाल तर तुम्हाला हा एक सुंदर असा बीच पाहायला भेटेल। मेन रोडपासून अगदीच जवळ आहे। थोडीशी वाकडी वाट केली तर हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला भेटू शकतं। बाय मंडळी।